तर इथे मी चवळी घेतलेली आहे। ही मी 2 तास चांगली भिजत घालून ठेवली होती। तर इथे मी कांदा खोबरं भाजून घेतलंय। तर चवळीची उसळ बनवण्यासाठी मी इथे कांदा खोबरं मिक्सरला लावून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण हे भाजलेलं कांदा खोबरं घालायचं आहे। आता कांदा खोबऱ्यामध्येच मी घालणार आहे मसाला। तर मी इथे घातलेला आहे हा मालवणी मसाला। इथे मी हा 1 चमचा मालवणी मसाला घातलेला आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जो तुमच्याकडे घरगुती मसाला असेल तो घातला तरी याच्यामध्ये चालेल। आता यामध्ये घालायचे पाणी। इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्सरला लावून घेणार आहे। एकदम बारीक अशी चटणी लावून घ्यायची। तर इथे गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये आपण उसळ बनवणार आहोत। तर इथे कुकर गरम झालाय। आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतलंय। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण फोडणी द्यायची आहे। आता फोडणीमध्ये मी काय काय देणार आहे ते तुम्हाला सांगते। तर इथे मी घेतलंय आलं लसूण किसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार बारीक चिरलेला कांदा। कांदा मी 1 घेतलेला आहे उसळीसाठी। कांदा चांगला आपण परतून घ्यायचा आहे। फोडणी चांगली आपण ना तेलामध्ये परतून घ्यायची। कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाहीये। रेसिपी आवडली ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि असेच मी नवीन रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहे। तर तुम्ही पाहिला नसाल ना तर चॅनलवरती जाऊन नक्की पहा। आता मी याच्यामध्ये घालणार आहे थोडासा गरम मसाला। गरम मसाला नाही घातला तरीही चालेल। त्यानंतर घालायची आहे थोडीशी हळद आणि हे मिक्स करून घ्यायचंय। इथे मी थोडंसं घालणार आहे लाल तिखट। हे सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। फोडणी आपली चांगली बघा तेलामध्ये परतून घेतलेली आहे। कांदा चांगला भाजलाय। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदा खोबऱ्याची चटणी। इथे मी बारीक एकदम कांदा खोबरं भाजलं होतं ना त्याची चटणी लावून घेतली मिक्सरला। ही आपण चांगली याच्यामध्ये ना परतून घ्यायची आहे। बघा चटणी मी ना चांगली परतून घेतली आहे। आता या चटणीमध्ये आपण घालायचं आहे ही चवळी। चवळी आपली घालून झाली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। कुकरमध्ये ना झटपट अशी आपली ना उसळ तयार होते। तुम्ही ही टोपामध्ये सुद्धा करू शकता पण तुम्हाला जर घाई असेल पटकन करायची असेल तर कुकरमध्ये करायची। फक्त 2 ते किंवा 3 शिट्टीमध्ये ही उसळ तयार होते। यात घालायचंय चवीप्रमाणे मीठ। तर आता याच्यामध्ये आपल्याला ना पाणी घालायचं आहे। तर इथे ना मी गरम पाणी करून घेतलंय आणि ते घातलेलं आहे। तुम्हाला जशी उसळ पातळ पाहिजे असेल किंवा घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी घालायचं। आणि उसळ आपण ना भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर तर चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो। चवळीच्या उसळमध्ये आपल्याला घालायचंय कोथिंबीर आणि याच्या 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कोथिंबीर आपली घालून झाली। आता आपण याला ना कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि 2 ते 3 शिट्ट्यामध्ये चवळी शिजली जाते। तर मी झाकण लावते। उसळ ना तयार झाली आहे। तुम्हाला मी कुकर खोलून दाखवते।
फक्त मी 3 शिट्यामध्ये ही उसळ तयार केली आहे. हे बघा मी कुकर खोललेला आहे. बघा किती छान अशी आपली उसळ तयार झाली.